स्वामी तुम्ही आलात. ह्या लोणी. पण स्वामी मी तुमच्यावर रागवलोय. लोणी खा आधी, म्हणजे मग तुझा राग पण त्या लोण्याप्रमाणे वितळून जाईल. स्वामी तुम्ही हे लोणी कुठून आणलं? चोरून आणलंय. चोरून? हो, चोरून आणलंय. अरे लोणी चोरण्याची मजा काही औरच आहे. आम्ही गोकुळात असताना असंख्य वेळा लोणी चोरलंय त्या शिंकाळ्यावरून. पण स्वामी चोरी करणं वाईट आहे ना? हो, चोरी करणं वाईटच, पण आम्ही लीला करून जे लोणी चोरायचो त्याचा अर्थ ते वेगळाच आहे. काय स्वामी? हे बघ, दूध म्हणजे जीवन. त्यात जेव्हा सुखदुःखाचं विरजण लागतं तेव्हा दही तयार होतं, आणि ते दही जेव्हा घुसळलं जातं त्यातून जे सत्व निघतं, ते सार निघतं. ते सार म्हणजे लोणी. थोडक्यात काय, लोणी हे जीवनाचं सार. आता ते थोडं असतं, म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन मिळून मिसळून ते साध्य करायचं असतं आणि आपापसात वाटून घ्यायचं. अरे म्हणून तर आम्ही थरच्या थर लावून ते लोणी उतरवायचो आणि सगळ्यांमध्ये वाटून द्यायचो. काय कळतं का? वय काही तुला कळलं? मला तर काहीच कळलं नाही. पण स्वामी म्हटले म्हणजे छानच असणार. आता कसं बोललास निर्मळ.